तथागत की करुणा हो करुणा हो। आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष जे आहेत जाधव सर, त्यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या फोटोला हार घातला जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। अशी भावनांना विनंती करते। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांची जयंती आहे असे सम्राट अशोक, महात्मा फुले, माता सावित्रीमाई, माता भीमाई, माता रमाई, सर्व दलित, वंचित आणि स्त्रियांचे उद्धार करते या सर्वांना त्रिवार अभिवादन। भंतेंनाही आणि आजच्या आपले विहाराचे अध्यक्ष अवतरे सर यांनाही सप्रेम जय भीम आणि आपण सर्व उपासक उपासिका यांना पुन्हा एकदा जय भीम। आजचा आपला कार्यक्रम म्हणजे चैत्र पौर्णिमा आणि सम्राट अशोक जयंती असा आहे। या कार्यक्रमाचे आपल्या विहाराच्या परंपरेनुसार आपण प्रत्येक कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडत असतो। तर आजचे आपले अध्यक्ष आहेत आयुष्यमान महेंद्र जाधव सर। तर मी त्यांना अशी विनंती करेन की त्यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारावं आणि नाकले सरांना विनंती करेन TN नाकले सरांना की त्यांनी अनुमोदन द्यावं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयुष्यमान जाधव साहेबांची यांची निवड झालेली आहे। तरी सर्वांच्या वतीने त्यांना अनुमोदन देत आहेत, त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असे मी त्यांना विनंती करतो। सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम। आत्ताच अध्यक्षाची सूचना आल्याप्रमाणे त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतो असे जाहीर करतो। जय भीम। याचबरोबर आजचे आपले वक्ते आहेत आयुष्यमान सुरेंद्र कठाणे सर यांनाही विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। त्यांचेही जोरदार स्वागत करावं। याचबरोबर आपले आजचे दुसरे वक्ते जे आहेत अक्षय गायकवाड सर यांनाही विनंती करते की त्यांनी विचार मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। सगळ्यांनी या तरुण कार्यक्रमाचे स्वागत करावं। युवक आघाडीचे कार्यकर्ते आपल्या कार्यक्रमाची सुरुवात कायमच आपण छानशा गीतांनी करत असतो आणि आपल्या विहाराला गानकोकिळा लाभलेले आहेत पवित्र ताई लोखंडे। तर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं स्वागत गीत सादर करावं। साधी राहणे आणि उच्च विचारसरणी असलेल्या आपल्या पवित्र ताई लोखंडे यांचं सगळ्यांचे स्वागत करावं। बाबासाहेब आंबेडकर प्रेमाने मानस जोडून बुद्ध धम्म लागला
जे आपल्याला संपूर्ण जगामध्ये दिसते की सगळीकडे अराजकताच दिसते आणि कोणीही कोणाबद्दल प्रेम ठेवत नाहीये, जे की बुद्धांनी आपल्याला सांगितले की प्रेम ठेवा, एकमेकांबद्दल आत्मीयता ठेवा, तेव्हाच आपण अहिंसेशिवाय सर्व जगावर म्हणजे जग एकत्र राहील. जे आता आपण म्हणतो की जगाला बुद्ध हवा आहे, तर त्याच थोडक्यात आपल्याला पवित्रतांनी सांगितले की कशा पद्धतीने आपण बुद्धमय करू शकू, संपूर्ण जग बुद्धमय करायचं आपण जे म्हणतो ते कशा प्रकारे बुद्धमय करू शकू. तर यानंतर जास्त वेळ न घेता डॉक्टर सुरेश कठाणे सर यांना विनंती करेन की चैत्र पौर्णिमेचे महत्व याविषयी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आज चैत्र पौर्णिमा आपल्याकडे चालणार शुभ. चैत्र पौर्णिमेचे आपण 2 भागामध्ये प्रयोजन करणार होतो. पहिल्या भागामध्ये आपण पौर्णिमेबद्दल माहिती घेणार आहोत, पौर्णिमा म्हणजे काय, आणि दुसऱ्या भागामध्ये चैत्र पौर्णिमेमध्ये चकामातांच्या बाबतीत ज्या 4 घटना घडल्या त्याच्याबद्दल आपण माहिती घेतो. तर प्रथमतः पौर्णिमा. आदर्श बौद्ध संस्कृतीमध्ये आपले 12 महिन्याचे 12 पौर्णिमा हेच आपले सण असतात. तर तसे सण किंवा पौर्णिमा म्हणजे वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र हे 12 पौर्णिमा हे 12 पौर्णिमा होते. पूर्वीच्या सकाळी म्हणजे साधारण 2,500 वर्षापूर्वी घड्याळी नव्हत्या. घड्याळी नसल्यामुळे पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी आणि ग्रह यांच्या हालचालीवरून दिवस आणि वेळ हे समजत असत. त्यामुळे पौर्णिमेला फार महत्त्व असते. तसेच दुसरं म्हणजे कथाकथनाच्या बाबतीत या पौर्णिमेच्या दिवशी काही ना काही घटना घडल्या, त्यामुळे पौर्णिमेला महत्त्व असते. पौर्णिमेच्या दिवशी आपण उपोषण पाळतो. उपोषण म्हणजे काय, तर त्या दिवशी बौद्ध धर्मामध्ये किंवा कथाकथनाच्या बाबतीत ज्या घटना घडल्या त्याचे आपण स्मरण करतो. 2 त्या दिवशी आपण उपासिका सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम करत असतो. त्या दिवशी आपण काहीतरी नवीन संकल्प करतो. जसे आपल्या हिंदू धर्मामध्ये पाडवा किंवा असे काही शुभ दिवस असतात, त्या दिवशी आपण काहीतरी नवीन संकल्प करत असतो. त्याप्रमाणे आपण पौर्णिमेच्या दिवशी हे नवीन संकल्प करतो. तो दिवस पौर्णिमा म्हणजे तो दिवस हा शुभ दिन म्हणून समजला जातो आणि तो दिवस मोठा असल्यामुळे त्या दिवसाचे आपल्याला स्मरणही राहते. आपण उपोषण म्हणतो. उपोषणाला ब्रह्मचर्य सुचरित असं म्हणतो, कारण त्या दिवशी आपण पंचशी अष्टशी ग्रहण करून शिराचरण करत असतो. त्या दिवशी आपण ध्यान साधना करून आपले मन शांत आणि संयमी ठेवत असतो. मन शांत आणि संयमी ठेवल्यामुळे आपले धार्मिक, आपले वैयक्तिक, सामाजिक आणि धार्मिक किंवा इतरही याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये अधिक प्रबळ राहतो. त्यामुळे समता, बंधुत्व, मैत्री, करुणा या भावना वाढण्याकरता त्याची आपल्याला मदत होते. मग त्या दिवशी आपण उपासनाच्या दिवशी सकाळी 12 वाजेपर्यंत काही जेवण करतो आणि 12च्या पुढे मात्र द्रवरूप असे पदार्थ घेत असतो. बौद्ध धर्मीय राष्ट्रामध्ये जसे श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश, म्यानमार, जपान या दिवशी तर सार्वजनिक सुट्टीची जाहीर केलेली असते. सुट्टी काय जाहीर केलेली असते, तर त्या दिवशी बहुतेक उपासक आणि उपासिका हे विहारामध्येच असतात. जवळजवळ 12 वाजेपर्यंत म्हणजे सकाळी 12 वाजेपर्यंत हे
विहारामध्ये तसाच, कारण त्या दिवशी जेवण नसतं. सकाळी ते धम्मचेष्टा आणि वंदना हे घेत असतात. नंतर 12च्या वेळी घरी 12च्या वेळी घरी जाऊन थोडा आराम करतात आणि परत विहारामध्ये येतात आणि सध्या दिवसभर हे विहारामध्ये राहत असतात. पौर्णिमेला आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे स्थान आहे. सौरमंडलामध्ये ग्रहांच्या ज्या नैसर्गिकरित्या होणाऱ्या हालचाली बदल याचा हा पृथ्वी तलावर फार मोठा किंवा कमी जास्त अशा प्रमाणात फरक पडताना आपल्याला दिसून येतो. त्या दिवशी होळीच्या दिवशी भरती आणि आहुती याचा कसा परिणाम होतो, तसंच आपल्या शरीरावर सुद्धा रक्ताच्या प्रवाहामध्ये सुद्धा तसा परिणाम दिसून येतो. आणि तसाच असा परिणाम दिसत असल्यामुळे तर आपल्या शरीरावर मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुद्धा कमी जास्त प्रमाणात हा त्याचा आपल्याला परिणाम हा चांगला की वाईट अशा प्रकारे आपला त्याच्या इंटायरेक्टली आपल्या शरीरावर सुद्धा परिणाम दिसून येते. त्या दिवशी आपण उपवास पाळतो. उपवासाने अष्टशी ग्रहण करतो. अष्टशी ग्रहण करतो म्हणजे काय करतो, तर त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बुद्ध, धम्म आणि संत याचे आपण स्मरण करतो. बुद्धाने आपला निर्वाणाचा जो मार्ग स्वीकारलेला आहे त्या निर्वाणाचा मार्गाचा आपण मंथन करतो किंवा चिंतन करतो. त्यांनी त्याच्या आयुष्याच्या घटनेला त्याचे चिंतन करतो आणि तो दिवस आपण हा स्मरणामध्ये काढू शकतो. दुसरं, त्या दिवशी आपण उठल्यानंतर बुद्ध, धम्म आणि संघ याचे पठण करतो. बुद्धाची प्रतिमा समोर ठेवून आपण पंचांग प्रमाण करतो. तिसरं, त्या दिवशी आपण त्याच्या दिवशी हे तपश्चर्यामध्ये जे जे शिकवलेले त्याच्याप्रमाणे ते आचरण करतो. त्या दिवशी सायंकाळ झाल्यानंतर आपण परत विहारात किंवा आपल्या घरी हे वंदना घेत असतो, धम्मदेशनाचा घेत असतो. 5वं म्हणजे त्या दिवशी आपण उंच स्थान हे ग्रहण करत असतो. 6वं म्हणजे त्या दिवशी आपण मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्या दिवशी स्मृती आणि समाधी याच्याकडे आपण जास्त लक्ष देतो आणि त्या दिवशी संपूर्ण आपण शिवाचरण करण्याचा प्रयत्न करतो. अष्टमी आपण अष्टशम ग्रहण करतो. तर ही झाली पौर्णिमेबद्दलची माहिती. आता चैत्र पौर्णिमा. चैत्री पौर्णिमा याला मराठीमध्ये चैत्र पौर्णिमा म्हणतात. इंग्रजीमध्ये एप्रिल पौर्णिमा आणि पाणीमध्ये चित्त मास असं म्हणून करतो. या दिवशी हिंदू धर्माप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी याचे नवीन वर्ष हे चालू होते. परंतु आपले हे नवीन वर्ष हे वैशाख पौर्णिमेपासून आपले वर्ष हे चालू राहते. वैशाख पौर्णिमा हे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात असते. या चैत्र पौर्णिमेमध्ये 4 कथाकथांच्या बाबतीत 4 घटना घडल्या. पहिली घटना म्हणजे भारद्वाज बळीकडून प्रवचन धारण केली. दुसरी घटना रामपुत्र याची भेट. तिसरी एक गरीब धनवाळ होता, त्याच्याकडनं बहुतेकडे धमरान मिळाले गेले. आणि चौथी घटना म्हणजे सुजाताचे कीर्तन. या 4 महत्वाच्या घटना घडल्या. तर पहिली घटना कपिलवस्तू आणि कोरिया याच्यामध्ये रोहिणी नावाची नदी होते. त्या नदीचं पाणी अत्यंत गोड असल्यामुळे साधारण
दोन्ही तटाने किंवा दोन्ही देशामध्ये ही वारंवार भांडणं होत होते. आपल्याला माहिती की भांडणामुळे पाण्यामुळे भांडणं होतच असतात. तशा प्रकारचे बरेच दिवस हे भांडण चाललेले होते. तर शाक्य सातारे म्हणजे कपिलवस्तीच्या लोकांनी असे ठरवले की हे सारखं सहन करण्यापेक्षा आपण युद्ध करावं. परंतु त्या युद्धात सिद्धार्थाने नकार दिला. म्हणजे मिटिंग ठरली होती. मिटिंगांमध्ये त्यांनी विचार करते की यामध्ये ते लोक सहभाग आहे का. तर याच्यामध्ये सिद्धार्थ उभा राहिला आणि म्हटला ते हे मला हे मान्य नाहीये. युद्धाने प्रश्न सोडवण्यापेक्षा आपण शांततेने मार्गाने प्रश्न सोडवला तर अधिक बरं होईल. परंतु हे सेनापती आपला बोलायचा हिप्पे याला ते त्याच्या विरुद्ध केल्यासारखं वाटलं. म्हणून त्याला शिक्षा म्हणून कपिलवस्त हे सोडण्यास भाग पाडलं. पण ते त्यांनी मान्य केलं कारण त्याच्यामुळे त्याच्या घरच्यांना इतरांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी कपिलवस्त सोडण्याचा निर्णय घेतला. याकरता त्यांनी प्रथमतः भारद्वाज फुले यांच्याकडून गवजा धारण केली आणि गवजा धारण करून पुढे अलाव तालाव हे त्यांचे गुरु अलाव तालाव यांना भेटण्याकरता कारण ते याच्याकरता वैद्यका करता किंवा योगा करता हे त्यांचे प्रावीण्य होते. तर योगा शिकण्याकरता त्याची माहिती घेण्याकरता ते त्या अलाव तालावला भेटण्याकरता निघाले. अलाव तालाव हे वैशाली राहत होते ते. तर ते वैशालीच्या मार्गावर निघाले. वैशालीच्या मार्गावर निघाल्यानंतर मध्ये भृगू आश्रम मिळाला. भृगू मुनीचा आश्रम भेटला. त्या भृगू मुनीचा आश्रम करता तेथील वाचन कसे आहे किंवा त्यामध्ये प्रवचन कसं देतात याची माहिती घेण्याकरता किंवा त्याच्याबद्दल आपल्याला काही शिकता येईल का या शिकण्याकरता ते त्या भृगू आश्रमामध्ये प्रवेश केला. भृगू आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अशा लक्षात आले की तिथे स्वर्ग प्राप्ती होण्याकरता म्हणून जे तपस्वी जीवन जगतात ते शारीरिक कष्ट करून हाल करून शारीरिक स्वतःचे हाल करून घेऊन हे तपस्वी जीवन जगत असतात हे त्यांच्या लक्षात आलं. त्या लक्षात आल्यानंतर त्यांना ते योग्य वाटले नाही. त्यामुळे ते तिथं कुठला मुक्काम न करता ते परत आले. ही झाली पहिली घटना. जेव्हा त्यांनी प्रवेश केला हे त्या दिवसात चैत्र पौर्णिमेचाच होता. आता दुसरी घटना अलाव तालाव म्हणजे गुरु अलाव तालाव योग विद्यामध्ये तालीम होते. त्यांच्याकडे त्यांनी जवळजवळ वर्षभर ही योग विद्या घेतली. योग विद्या घेतल्यानंतर योग आणि सांख्य विद्या हे दोन्ही घेतल्यानंतर पुढील प्रवासाकरता म्हणून ते निघाले. तर त्यावेळेस समाधी योगामध्ये निष्पन्न असलेले उद्धव रामगुप्त जे होते तर त्यांची भेट घेतल्यानंतर समाधी योगाची माहिती करून घेण्याकरता ते त्यांना भेट घेतली. तिथे गेले. पण तिथे त्यांच्या लक्षात आले की ते विद्या समाधी योगाची विद्या घेत असताना त्यांचे कान नाक डोळे हे एखाद्या टोचन केल्याप्रमाणे त्यांना ते टोचल्याचे त्यांना भास होऊ लागले. तर त्यांना ते चांगले न वाटल्यामुळे ते तो आश्रम सुद्धा त्यांनी सोडला. हे तो दिवस म्हणजे चैत्री पौर्णिमेचाच होता. हे झाली दुसरी घटना. आता तिसरी घटना म्हणजे तथागत होताना गौतम बुद्धांना त्यांना सगळे ओळखतच होते. बहुतेक लोकांची श्रद्धा होती. तर ते असे आश्रम जात असतात. तिथे मेंढपाळ दिसला. मेंढपाळ भेटला. मेंढपाळाने त्याची तो मेंढपाळ होता. गोरे राखण करून त्याचा तो उदरनिर्वाह करत होता. तसे पाहिजे तर त्याची कुठल्याही प्रकारची ऐपत होती. तरी सुद्धा त्याने स्वतःकडे जितके दाब होते ते गौतम बुद्धाला हे मोठ्या मनाने हे संपूर्ण दान केले. यावर त्या लोकांची किती श्रद्धा होती ती आपल्याला दिसून येते. हे झाली तिसरी घटना. आता चौथी घटना खीरदान. सुजाताचे खीरदान.
बिहार जवळच बुद्धगया येथे सेनानी नावाचं गाव होतं. तसं ते छोटंच गाव होतं. बिहारपासून आधी ते किलोमीटर अंतरावर होते गाव होतं. तिथं सेनानी गावामध्ये सुजाता तिचा जन्म तिथंच झाला आणि तिथंच ते राहत होते. सिद्धार्थ आपल्या तपश्चर्या करतात वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजे डोंगर, कपाऱ्या, अशा गुहा, अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्या करत होते. अनेक लोकांना म्हणजे आता आपण अशी पाहिलं की विद्या धारण करण्याकरता अनेक सुद्धा भेटत होते आणि अशा प्रकारे त्यांचा पायी प्रवास, कष्टामुळे ज्ञान साधना प्राप्त करता असलेली तळमळ, खाणं पिणं नसले त्यामुळे त्यांचं साहजिकच ते शरीर खुश झालं होतं, शीत झालेलं होतं, त्यांना जर चालता येत होतं. तर अशाही पद्धतीने ते चालत होते. तर त्यांना एक वटवृक्ष दिसला, म्हणजे उर्वेच्या ठिकाणी, सेनानीच्या ठिकाणी त्यांना एक वटवृक्ष दिसला. त्या वटवृक्षाखाली ते बसले, तिथे त्या तपश्चर्या करत होते. तर त्याच वेळी सुजाताने अशी एक प्रतिज्ञा केली होती की मला सुयोग्य, सुंदर आणि मिळवता असा वधू जर मिळाला तर मी लग्न करायला तयार आहे. आणि पुत्र झाल्यानंतर एक निर्मल जल हे वटवृक्षास मी अर्पण करेन अशी तिने प्रतिज्ञा केलेली होती. तर अशा प्रकारे प्रतिज्ञा केली होती. मुलीच्या बाईमध्ये कसं होतं की आपण ज्याला मानत नाही, परंतु काही लोक सुद्धा करतात तर त्यांच्या ज्याची सती किंवा त्याच्याबरोबर असणाऱ्या सहकार्याला यांच्या अशा लक्षात आले की तिला पुत्र प्राप्ती लवकर होत नाही, म्हणून त्यांनी एका पुत्र नावाची त्यांची जी सती होती त्यांनी असा करतात. त्याची घरामध्ये नारळच होती, सतत रडत होती, नाराज होते. तर त्या पुत्र नावाच्या त्याची जी व्यक्ती होती त्याच्या लक्षात आला तुम्ही विचार करतो का असं तर मला पुत्र प्राप्ती असल्यामुळे म्हणजे आईवडिलांपेक्षा सासू सासरे ते मला त्रास देतात सांगतात. तर ते बरं वाटत नाही. मग तिथे असं सांगितलं की निराकरण नदी जवळ एक वृक्ष आहे, त्या वृक्षाला आपण जर घेतला काय आपण त्याला अर्पण केलं तर आपली ही इच्छा पूर्ण होऊ शकते. तर तिला फक्त आधार वाटला आणि सुद्धा त्याने मागणी केलं. मग अशाच एका चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ते निर्जलाची खीर करण्याकरता तिथं गेली. तिथे गेल्यानंतर तिच्या लक्षात आले की आता वटवृक्ष आहे, तिथे साक्षात कोणीतरी माणूस असा आहे आणि तो आपल्याला भेटत आलेला आहे. तर ते पाहून तिथे घेऊन त्याला अर्पण केले. सिद्धार्थाने सुद्धा गरज असल्यामुळे ती ग्रहण केली. ती ग्रहण केल्यामुळे त्यांच्या शरीराला एक प्रकारचं नवचैतन्य आलं, बुद्धी प्रगल्भ झाली, चैतन्य आलं आणि एक प्रकारचे वेगळंच असं शरीरामध्ये प्रसन्नता निर्माण झाली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण जी ही तपश्चर्या केव्हा प्रयत्न करतो त्याच्यामुळे आपल्याला काही प्रज्ञा मिळत नाही. तर ते प्रज्ञा, शील, करुणा ही नंतरच आपल्या हे सगळं सोडून चांगला मार्ग करण्यानंतर प्रज्ञा, शील, करुणा हे प्राप्त होते आणि त्याच्याच त्याचा जन्म झालेला आहे. तर अशा प्रकारानंतर पुढे ते खीरदान केल्यानंतर, खीर प्राशन केल्यानंतर त्यांच्या शरीराला प्रचंड आला, टवटवीत आला आणि त्यावर ते पुढील आपल्या या राज्याच्या मार्गावर निघाले. तत्पूर्वी सुजाताने तिला त्यांचा परिचय विचारला. तर त्यांनी सांगितलं की शुद्धधन राजा आणि महामाया यांचा मी पुत्र आहे. मी दुःखाचे कारण, सुख शोधणं याच्याकरता मी ध्यान तपश्चर्या करत आहे आणि मी त्याच्याकरता इथे पुढे वाटचाल करत आहे. पण त्यांनी त्याच्याकरता शुभेच्छा दिल्या आणि
आपल्याला सम्यक समृद्धी प्राप्त झाल्यानंतर भेटावे अशी त्यांना विनंती केली. त्या विनंतीत मान देऊन नंतर ते पुढे बुद्धगया येथील 4 आठवडे हे तपश्चर्या करता बसले. 4 आठवडे बसल्यानंतर त्यांना सम्यक समृद्धी प्राप्त झाली. सम्यक समृद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी प्रथमला सुजाताने जे आपल्याला वचन, सुजाताला जे आपण वचन दिले होते की मी तुला भेटायला येईल, त्याप्रमाणे ते त्याला भेटण्याकरता सेनानी या गावी गेले आणि सेनानी गावात गेल्यानंतर त्याला तिथे धम्मदीक्षा दिली आणि अशा प्रकारे तिने ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी प्रतिदीक्षित दिला. या सुजाताची खीर हे बौद्ध धर्मामध्ये फार बौद्ध इतिहासामध्ये फार त्याचा महत्वाचा आहे. कथाकथांनी महापरिनिर्वाणाच्या वेळेस आनंदाला सांगितलं होते की माझ्या जीवनामध्ये 2 महत्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे एक म्हणजे सुजाताचे खीरग्रहण आणि दुसरा म्हणजे युद्ध सुद्धा याच्याकडच्या या 2 गोष्टी या माझ्या जीवनामध्ये महत्वाच्या आहे. सुजाताने जी खीरग्रहण केली याने मला संपर्क संपत्ती प्राप्त झाली आणि छंद सुद्धा म्हणजे जे भोजन केलं त्यानं माझ्या महापरिनिर्वाण होण्यास मदत होतो. अशा प्रकारे या घटना घडल्या. सुजाताच्या कीर्तनाला या इतिहासामध्ये फार महत्त्वाचं आहे. एवढं बोलून सांगतो. जय. खूप खूप धन्यवाद सर. सरांनी आपल्याला थोडक्यात खूप महत्वाच्या गोष्टी आज सांगलेल्या आहेत. चैत्र पौर्णिमेचं महत्व सांगितलेलं आहे. उपवास म्हणजे काय, पौर्णिमेला उपवास का करावं आणि उपवासामध्ये काय काय करायचं, उपवास म्हणजे काय करायचं नेमकं हे आपल्याला सांगितलं. त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या कोणकोणत्या घटना आहेत आजच्या त्या सर्वांचा त्यांनी आढावा घेतला. तर सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं खूप खूप स्वागत करावं, अभिनंदन करावं. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आजचं आपलं दुसरं व्याख्यान होणार आहे ते म्हणजे सम्राट अशोकावर. तर एक 4 ओळी मी सांगू इच्छिते इथे. जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तूरी, जंगल जंगल ढूंढ रहा है मृग अपनी कस्तूरी, कितना मुश्किल है तय करना खुद से खुद की दूरी, भीतर शून्य बाहर शून्य, भीतर शून्य बाहर शून्य, शून्य चारों ओर है, मैं नहीं हूँ मुझ में फिर भी, मैं नहीं हूँ मुझ में फिर भी, मैं का ही शोर है. म्हणजे कायम आपण मी अहंकार असतो, इगो म्हणतो आपण, आणि हाच अहंकाराने ओतप्रोत असा भरलेला सम्राट अशोक होता. आणि अशोकाने आपल्या या इगोवर म्हणा किंवा अहंभावावर की मैं किंवा मी असतो याच्यावर प्रभुत्व मिळवून, याच्यावर विजय मिळवून बुद्ध धम्माचा स्वीकार केला आणि तो प्रसार करण्यासाठी त्यांनी आपला मुलगा आणि मुलगी यांनाही दान केलेलं आपल्याला दिसून येतो. म्हणजे फक्त बुद्ध धम्मामुळे त्याच्यामध्ये किती प्रगती झाली आणि किती आपण म्हणतो काळाचं बोरं म्हणजे ह्या किती विरुद्ध त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध त्यांनी चांगलं एक उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. तर यापुढे मी आपले तरुण तडफदार कार्यकर्ते, युवक आघाडीचे नेतृत्व आणि अभ्यासू व्यक्तिमत्व की ज्यांना कायम आपल्याला असं वाटतं की ऐकवतच राहावं आणि त्यांचं प्रत्येक व्याख्यान प्रवचन हे अभ्यासपूर्ण असतं, असे आपले अक्षय गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं व्याख्यान थोडक्यात उरकावं. त्याचबरोबर सगळ्यांनी त्यांचं स्वागत करावं टाळ्यांनी. सर्वांना सविनय जय भीम. चक्रवर्ती सम्राट अशोकाची जयंती 5 एप्रिलला होऊन गेलेली. बहुजन निकाय संघाच्या नियोजित कार्यक्रमामुळे आपण ती आज या ठिकाणी देत आहोत. चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने संयुक्त जयंती आपण या ठिकाणी सम्राट अशोकाची साजरी करतोय. तर सर्वप्रथम बहुजन निकाय संघाच्या वतीने मी इथे उपस्थित सर्व उपासक उपासिकांचं सहर्ष स्वागत करतो. आदरणीय मंत्री, जगाला
शांतीचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्धाचा करुणेचा शांतीचा मार्ग प्रशस्त करणारे छत्रपती सम्राट अशोक, महाराष्ट्र धर्म प्रणेते प्रबुद्ध राजे छत्रपती शिवाजी महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत सोयराबाई, राजमाता जिजाऊ, संत कबीर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड महाराज, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्यांचा महत्वाचा वाटा आहे ते महात्मा गांधी, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या आंबेडकरांची मूळ ऊर्जा माता रमाई, त्यानंतर बाबासाहेबांच्या आयुष्यात तिने अल्पकाळ घालवला अशा डॉक्टर सरिता कबीर म्हणजे माई, त्यानंतर डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज या सर्वांच्या महान कार्यास अभिवादन करतो. माझा भाषण सुरू करण्यापूर्वी या विषयाची माहिती सखोल अभ्यास मी ज्यांच्याकडून केला त्यांचं या विषयाच्या मांडणीसाठी या अभ्यासाला जे सहाय्यक ठरले ते ज्येष्ठ इतिहासाचार्य मामा देशमुख यांचं मागच्या महिन्यात निधन झालंय. त्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मूळ विषयाकडे जाण्या अगोदर एक सूचना आहे. अभ्यास करत असताना असं जाणवलंय जगात कुठेही नाही इतका वादग्रस्त इतिहास या देशाचा आहे, भारत देशाचा. कारण तो बदलला गेला, रूपांतरित केला गेला, मूळ इतिहास बाजूला राहिला. विचारसरणीचं प्रभुत्व स्थापन करायचं यासाठी त्यात नको ते बदल केले गेले. तर असा बऱ्याच गुंतागुंतीचा गैरसमजुतीवर आधारित आणि भोळसट इतिहास आपल्याकडे आहे. तरीही मी जी विषयाची मांडणी केली बऱ्यापैकी इतिहासाच्या जवळ जाणारी तर्कसंगत शास्त्रशुद्ध असेल. काही संदर्भ माझ्याकडून चुकीचे गेले तर तुमच्यामधले कोण अभ्यासक असतील तर कृपया माझ्या लक्षात आणून द्या आणि भूलचूक क्षमा असावी त्याबद्दल. तर ठीक आहे, आजचा मूळ विषय सुरू करतोय. सम्राट अशोकाच्या धर्मकार्याकडे जाण्यापूर्वी सम्राट अशोकाचे ज्येष्ठ होऊन गेले म्हणजे त्याचे वडील आणि त्याचे आजोबा. त्यांच्याही आधी या देशाचा इतिहास होता, परंतु मौर्य काळ सुरू झाला तो कसा त्याची माहिती कधी होती कधी नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरानंतर आपल्याला या धर्माविषयी ज्या काही गोष्टी कळाल्या त्या ठीक आहे, पण मूळ इतिहास सम्राट अशोकाचा शोध लावला होता. जाऊया थेट सन 1819 मध्ये जेम्स प्रिन्सेप नावाचा संशोधक ब्रिटिशांच्या इथल्या एक जो पुरातत्व विभाग आहे त्यामध्ये रुजू झाला. तो काळ होता 1819 चा. ठीक आहे, तर भगवान बुद्धाच्या एक थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. भगवान बुद्धाच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्ये या देशाचा खूप मोठा इतिहास आहे. भगवान बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीची साक्षी आहे ही पृथ्वी, तशीच ही पृथ्वी साक्षात आहे सम्राट अशोक त्यानंतरचा इतिहास ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे. तर असाच हा इतिहास मी पुढे तुम्हाला सांगतोय. 1819 मध्ये जेम्स प्रिन्सेप इंडियन आर्किओलॉजी सर्वे मध्ये रुजू झाला कलकत्ता बनारस येथे. 1832 मध्ये त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीचं संचालक पद भूषवलं. त्याने कार्य काय केलं तर भारतभरातल्या सम्राट अशोकांच्या स्तंभलेख, शिलालेख यांचा मूळ शोधकर्ता तो आहे जेम्स प्रिन्सेप.
आणि या शिलालेखांवर स्तंभलेखांवर जी ब्राह्मी आणि खारोष्टी लिपी आहे त्याचं यशस्वीरित्या भाषांतर हे जे प्रिन्सेपने केलेलं आहे. आणि 1837 साली सम्राट अशोकाचा एक स्तंभ सापडला. त्या स्तंभातून उलगडा झालेली सर्वात महत्वाची गोष्ट देवानांपिय अशोक ही उपाधी शोधली गेली ती 1837 साली. तर ही झाली सम्राट अशोकाच्या आधुनिक परिचयाची कथा. ही सम्राट अशोकाचा शोध हा फार पूर्वीचा नाही तर 18व्या शतकातला 19व्या शतकातला. चल तर पुढे जाऊया. ख्रिस्तपूर्व मे 326 ख्रिस्तपूर्व. आता तुम्हाला मी मागे एकदा सांगितलं होतं की ख्रिस्तपूर्व म्हणजे काय. तर सम्राट माफ करा येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर जी कालगणना केली जाते ती विरुद्ध बाजूला केली जाते. संख्या रेषा जी असते शून्यापासून उजवीकडे धन अंक असतात, शून्यापासून डावीकडे ऋण अंक असतात. तर हा शून्य पकडून मागचा जो इतिहास सांगितला जातो तो ख्रिस्तपूर्व असा. तर ख्रिस्तपूर्व मे 326 सिंधू नदी ओलांडून सिंधूच्या पूर्वेस तक्षशिला या राज्याचा अंबीर हा जो राजा आहे त्यांनी अलेक्झांडर द ग्रेट याला आमंत्रण दिलं. अलेक्झांडर ग्रेट हा आशियाच्या पश्चिमेत युरोपचा राजा. त्यांनी जगज्जेताच म्हणावं लागेल त्याला खऱ्या अर्थाने. तर अंबीच्या निमंत्रणावर हा मेसोडेनियाचा जो राजा आहे अलेक्झांडर तो भारतात आला. ख्रिस्तपूर्व जुलै 326 ला या देशात एक लढाई झाली. हा थोडासा वेगळा इतिहास आहे पण याचा संदर्भ तुम्हाला माझ्या भाषणात पुढे कळेल. जुलै 326 ख्रिस्तपूर्वला हेडेस्पीडची लढाई झाली आणि या युद्धात पोरस नावाचा भारतीय राजा अलेक्झांडर कडून पराभूत झाला. तर या महत्वाच्या लढाईनंतर भारत जवळपास जिंकल्यात जमा होता अलेक्झांडर कडून. आणि अलेक्झांडर आपल्या विश्वासू सहकाऱ्यांवर भारताची जबाबदारी सोपवून परत निघाला. पण वयाच्या 33व्या वर्षी त्याचं बॅबिलॉन येथे निधन झालं. तर या ठिकाणी अलेक्झांडरचा उल्लेख करण्याचे कारण असं आहे थोड्या अंतराने तुम्हाला ते कळेल. तर मौर्य काळाची मुख्य माहिती ती कुठून कळते तर फक्त ती बौद्ध धर्माशी निगडीत नाही. तुम्हाला कळेल बौद्ध धर्म मौर्य काळाची प्रमुख माहिती याची हिंदू वाङ्मय त्यातल्या त्यात सर्वात प्रथम म्हणजे विष्णू पुराण, विशाख दत्ताचं लिखित मुद्रा राक्षस हे नाटक आहे याच्यावरून कळते. त्याचप्रमाणे ती बुद्ध ग्रंथ, दीपवंश, महावंश, दिव्यावतार आणि महापरिनिब्बाण सुत्त या ग्रंथांवरून कळते. तर आता विषय आहे मौर्य सम्राट चंद्रगुप्त. मुळात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. सम्राट अशोकाच्या आजोबा, वडील आणि स्वतः सम्राट अशोकाबद्दल काही अजैविक समजुती आपल्याकडे आहेत. अजैविक म्हणजे कपोलकल्पित की ज्या कल्पना करून मांडलेल्या आहेत. पण त्याचं खंडन मी पुढे करेल. ते कशा ते तर्कसंगत करतो सांगतो. तर चंद्रगुप्ताबद्दल हिंदू, जैन आणि बुद्ध मत ही तिन्ही वेगवेगळी मत आहेत. तर हिंदू मतानुसार जो आहे धनानंदाच्या मुरा नामक दासीचा हा पुत्र म्हणजे सम्राट चंद्रगुप्त मौर्य. या तर पुढे जैन मतानुसार त्याचा जन्म जो आहे तो एका ग्रामप्रमुखापासून झालेला आहे असं सांगण्यात येतं. परंतु आणि जैन मतानुसार पुढचं मत जे आहे मौर्य सम्राटाबाबतीत की मयूर पोषक म्हणजे मोरांचं पालन पोषण करणारे म्हणून मौर्य. यानंतर मूळ बुद्ध मतांकडे येऊया. महावंश, दिव्यावतार, महापरिनिब्बाण सुत्त या सर्व ग्रंथानुसार सम्राट अशोकाचं जे मूळ आहे ते क्षत्रिय
तर सुरुवातीस चंद्रगुप्त हा नंद वंशाकडे म्हणजे धनानंद नावाच्या राजाकडे सैन्यात एका चांगल्या प्रतिष्ठित पदावर होता. परंतु झालं काय, मूळ तर्कसंगत इतिहासाचा सांगतो की धनानंदाविरुद्ध कट कारस्थान केलं ते चंद्रगुप्त मौर्याने आणि त्यामुळे त्याला निष्कासित करण्यात आलं. या निष्कासनानंतर आता अलेक्झांडरचा पूर्वी उल्लेख केला, या अलेक्झांडरच्या सैन्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य सामील झाला. या चंद्रगुप्त मौर्याने सम्राट अलेक्झांडरच्या सैन्यातही एवढं कर्तृत्व गाजवलं की त्याने त्याच्या सैन्याचं श्रेष्ठ पद मिळवलं. त्यानंतर नंद सम्राटाच्या विरुद्ध त्याने अलेक्झांडरकडे मदत मागितली, परंतु अलेक्झांडरने ती नाकारली. यानंतर नंद सम्राटाविरुद्ध अलेक्झांडरचा मृत्यू झाल्यानंतर भारतातली जी परिस्थिती होती त्यामध्ये अलेक्झांडरचे जे सहकारी होते त्यांच्यात कलह सुरू झाला आणि याचा फायदा घेऊन सम्राट चंद्रगुप्ताने विष्णुगुप्त चाणक्य याच्या भेटीनंतर धनानंदाला पदावरून दूर करण्यासाठी ऍक्च्युअली विष्णुगुप्त चाणक्य हा धनानंदाच्या एका धर्मशाळेचा दानशाळेचा व्यवस्थापक. त्याच्याशी भांडण झाल्यानंतर धनानंदाने त्यालाही निष्कासित केलं आणि नंतर या दोघांनी मिळून धनानंदाच्या नंदवंशाचा नाश केला आणि मगधाच्या साम्राज्यावर खऱ्या अर्थाने मौर्य साम्राज्याची सुरुवात झाली. तर ख्रिस्तपूर्व 323 ला चंद्रगुप्त हा सिंहासनावर रूढ झाला आणि त्यानंतर त्याने ग्रीकांचा पराभव केला. म्हणजे या देशाची म्हणजे अखंड भारत जो तुम्ही ऐकतात सध्या जो चर्चेतही आहे तो कशा कारणामुळे ते तुम्ही चेक करा, बट अखंड भारत ही सर्वात मोठी पहिली देणगी आहे सम्राट चंद्रगुप्त मौर्याची. अखंड भारत चंद्रगुप्त मौर्याने इराणपर्यंत या भारताची सीमा नेऊन ठेवली. ख्रिस्तपूर्व 298 ला या चंद्रगुप्ताचा मृत्यू झाला. चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र बिंदुसार हा ख्रिस्तपूर्व 298 ते 273 या 25 वर्ष त्याने राज्य केलं. मुळात चंद्रगुप्त आणि त्याचा मुलगा बिंदुसार हे बऱ्यापैकी निगंठनाथ गुप्ताच्या प्रभावाखाली होते. निगंठनाथ गुप्त म्हणजे वर्धमान महावीर जैनांच्या या विचारसरणीचे ते पाळीक होते. मुळात बिंदुसाराचं कार्य फार काही विशेष नव्हतं. त्याचं कार्य फक्त एवढं की त्याच्या वडिलांनी निर्माण केलेलं साम्राज्य त्याने यशस्वीरित्या सांभाळलं, परंतु त्याने इथला एकही प्रदेश हरला नाही किंवा इतर कोणाच्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात जाऊ दिला नाही. अशा या 2 प्रभावी राज्यकर्त्यांनंतर मौर्य वंशातली तिसरी पिढी म्हणजे देवानामकीय सम्राट अशोक. त्याचा कालावधी आहे ख्रिस्तपूर्व 273 ते ख्रिस्तपूर्व 236 एवढा 35 वर्षाचा कालावधी आहे. सम्राट अशोकाच्या जन्माबाबत बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. खरं तर त्याच्या आईचं मूळ नाव हे सुभद्रांगी. सुभद्रांगी हे नाव उत्तरेत आणि दक्षिणेत तिला धर्मा या नावाने ओळखलं जातं. तर सम्राट अशोकाचं बालपण जे होतं ते बऱ्यापैकी काही गैरसमजुतीमुळे असं उजेडात आलेलं नाहीये, पण असं म्हणतात की त्याच्यावर बरेच अन्याय अत्याचार झाले. सम्राट अशोकाकडे मौर्य साम्राज्य यायच्या आधी त्याच्याच राज्यातल्या त्याच्याच वडिलांच्या जवळच्या लोकांनी अन्याय अत्याचार केले, परंतु ही समजूत जी आहे ती बऱ्यापैकी चुकीची आहे असं माझं म्हणणं आहे. यानंतर सम्राट अशोक तरुण झाला आणि तरुण झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याचा विवाह लावून दिला महादेवी हिच्याशी. मुळात आपल्या सर्वांना असं सांगितलं जातं की सम्राट अशोकाने बुद्ध धर्माचा परिचय कधी झाला तर कधी युद्धानंतर, असं नाही. मुळात महादेवीचं कुटुंब हे बुद्ध धर्म फॉलो करत होतं, बुद्ध धर्माचं आचरण करत होतं. या महादेवीकडनं मुळात
हा वारसा सम्राट अशोकाकडे गेला असावा किंवा त्याच्याही आधी गौतम बुद्धाबद्दल सम्राट अशोकाला ज्ञान असावं अशी काहीतरी असेही संदर्भ आढळतात. तर सम्राट अशोकाचं खरं कर्तृत्व कळतं. सम्राट अशोकाचा ज्येष्ठ बंधू सुशील तक्षशिलेचा राज्यपाल असताना तक्षशिलेत बऱ्यापैकी अराजक माजलं आणि बिंदुसाराने सुशीलला परत बोलावून ठेवून त्याच्या जागी सम्राट अशोकाची निवड. तर तक्षशिलेचा राज्यपाल. परंतु आता पुढे जाऊया. थोडस मला परत मागे बौद्ध पंथानुसार तर सम्राट अशोकाच्या जीवनाबद्दल काही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या पसरवल्या येतात. दिव्यावदान या ग्रंथानुसार बिंदुसारास 16 राण्या होत्या आणि या 16 राण्या आणि 101 पुत्र. तुम्हाला कुणाला आठवत असेल 101 पुत्रांचा उल्लेख अजूनही कुठल्या तरी धर्मात आहे माहिती आहे. 100 आणि 1 मुली. मुळात असे 100 जन्म एका वेळी होत नाही. त्यासाठी बराच कालावधी द्यावा लागतो. कारण असं की हे जे काही जन्म झाले त्याच्या जन्माची कथा तुम्हाला माहित आहे. त्याचा संदर्भ असा आहे की हे सर्व जन्म अजैविक होते. अजैविक आणि ही पृथ्वी कुठल्याही अजैविक गोष्टीचं समर्थन करत नाही आणि कुठल्याही जैविक गोष्टीला आव्हान देण्याचं सामर्थ्य ती कोणाला देत. तर या 101 राण्या 16 राण्या त्यांचे 101 पुत्र या पुत्रांची हत्या केली सम्राट अशोकाने आणि त्यामुळे त्याला छंद अशोक होते. मुळात हा मूळ गैरसमजुतीचा प्रकार आहे. ऐतिहासिक असला कुठलाही पुरावा आता तरी उपलब्ध नाही. त्यामुळे छंद अशोक किंवा अशोकाने त्याच्या भावंडांना मारलं असं कुठल्याही नाही. सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये सम्राट अशोकाचे भाऊ बंधू हे सम्राट अशोकाच्या बऱ्याचशा प्रांताचे राज्यकर्ते हे नंतर सिद्ध झाले. त्यावेळेस ब्राह्मी आणि खारोष्टी लिपीचं पूर्णपणे वाचन झालं. त्यानंतर या मुळात सम्राट अशोकाने साम्राज्य मिळवलं. या साम्राज्य मिळवल्यानंतर 4 वर्ष त्यांनी भोगविलासात घालवली. सम्राट अशोकाने 4 वर्ष सिंहासन प्राप्तीनंतर भोगविलासात घालवली. यानंतर अशोकाच्या कारकिर्दीतल्या एक महत्वाची गोष्ट घडली ती ख्रिस्तपूर्व 261 मध्ये. ती घटना आहे सध्याचं भारताचं ओरिसा हे पूर्वीचं कलिंग राज्य. या कलिंग राज्यामध्ये एक महत्वाचं बंदर, त्या बंदराचं नाव ताम्रलिप्ती, ताम्रलिप्ती किंवा नंतर सम्राट अशोकाने त्याचं नामकरण केलेलं तोसली हे. तर या कलिंग राज्यातून बऱ्यापैकी परदेशी व्यापार चालला. हा परदेशी व्यापार हा इतरांच्या हातात पडला तर मौर्य साम्राज्य हे लयास जाईल याची पूर्णपणे जाणीव सम्राट अशोकाला होती. म्हणून सम्राट अशोकाने कलिंगावर स्वारी केली. हे त्याच्या पूर्णही कुठल्याही धर्मप्रसाराचं किंवा कुठलं कारण नव्हतं. तर हे मूळ त्याच्या साम्राज्यासाठी आर्थिक निकष त्याचे पूर्ण व्हावे, त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी सम्राट अशोकाने कलिंगावर स्वारी केली. या युद्धात विजय मिळवून त्याने कलिंगची राजधानी तोसली बनवली. मुळात या युद्धाचा जो शिलालेख सापडला त्या युद्धाच्या शिलालेखात असं वर्णन आहे की 1 लाख माणसं मारली गेली, 1.5 लाखहून अधिक जखमी झाली आणि असे कित्येक संसार उद्ध्वस्त झाले. मुळात या गोष्टी सम्राट अशोकाचं हृदय परिवर्तन केलं. पण ते बुद्धाच्या जवळ अजून नेलं नव्हतं. बुद्धाच्या जवळ नेलं नव्हतं. हा विध्वंस होऊन त्याचं हृदय परिवर्तन नक्की झालं पण ते अजून तथागत
भगवान बुद्धाच्या जवळ गेलं नव्हतं. तर या युद्धानंतर हृदय परिवर्तनानंतर सम्राट अशोकाने त्याच्या सर्व धोरणात बदल केला. सर्व धोरणात बदल केला आणि हे कलिंगचं युद्ध सम्राट अशोकाच्या कारकीर्द पहिलं आणि शेवटचं एकमेव युद्ध. त्यानंतर त्यांनी कधीच युद्ध केलं नाही. की त्यांनी तलवार खाली ठेवली ती खाली. यानंतर या धोरणाच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या होत्या, सम्राट अशोकाचं जे धोरण काढलं कलिंग युद्धानंतर ते बऱ्यापैकी त्याला अशी जाणीव झाली की भगवान बुद्धाच्या जवळ झालं. मुळात कलिंग युद्धानंतर ख्रिस्तपूर्व इसवी सन 261 जवळजवळ औपचारिकपणे सम्राट अशोकाने उपगुप्त या नावाच्या भिक्षुकडून भगवान बुद्धाच्या धर्माची दीक्षा घेतली. परंतु हे सगळं सांगत असतात सम्राट अशोकावर आधी धार्मिक प्रभाव नव्हता का, तर धार्मिक प्रभाव होता. सम्राट अशोक कलन नावाच्या एका लेखकाचं राजतरंगिणी नावाचं एक पुस्तक आहे. या राजतरंगिणी नावा पुस्तकामध्ये आत्ताचं जम्मू काश्मीर, त्यावेळेस मला नाव आठवत नाहीये, त्या जम्मू काश्मीरच्या राजांची जी वंशावळ आहे त्यामुळे तिला म्हटलं गेले राजतरंगिणी, कलनकृत राजतरंगिणी. या ग्रंथाच्या अनुसार सम्राट अशोक हा कलिंग युद्धात शिव उपासक होता. शिव उपासक होता. आजकाल तुम्ही जर पाहाल आपल्या देशात बऱ्यापैकी जर उत्खनन केलं तर दोन गोष्टी मुळात सापडतात. पहिली गोष्ट म्हणजे तथागत भगवान बुद्ध आणि दुसरं म्हणजे शिवलिंग. याचं मूळ कारण हे सम्राट अशोकाने फॉलो केलेल्या या दोन धर्मांवर. त्याच्या काळात बऱ्यापैकी या दोन्ही धर्मांचा प्रसार झाला. परंतु त्याच्या दीक्षा घेण्याच्या पूर्व तो शैव पंथाचा उपासक होता. त्या काळी त्याने शिव उपासना केली आणि तो प्रसार केला. बुद्ध धर्माच्या स्वीकारानंतर सम्राट अशोकाचं जे धर्मप्रसार झाले हे फार जबरदस्त त्याच्याकडे. तर हा असा सम्राट अशोकाचा प्रवास आहे की कलिंग युद्धानंतर हृदय परिवर्तन, त्यानंतर थोड्या दिवसांनी धम्मदीक्षा घेणं. या गौतम बुद्धाच्या धम्मात कधी आलेले होते. आजच्या विषयाचा मूळ गाभा जो आहे तो इथून पुढे स्टार्ट होतो. थोडं लक्ष द्या. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी काय काय उपाय योजले. तर भेदी घोष, तुम्हाला माहिती आहे भेदी घोष म्हणजे काय, तर युद्ध चालू होण्याआधी नगाडे वगैरे वाजून ते पूर्वी चालायचं राजाच्या काळात. ते सर्व थांबून सम्राट अशोकाने धर्मघोष नावाचं नवीन प्रथा सुरू केली आणि यानुसार भगवान बुद्धाचा जो संदेश आहे तो या संपूर्ण भारतभर त्याने पसरवण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या राज्यात धर्म खात्याची निर्मिती केली. धर्म महामात्र, धर्मयुक्त नावाचे अधिकारी त्याने नियुक्त केले. स्त्री हित संवर्धनासाठी स्त्री महामात्रही त्याने नेमल्या. या सर्वांवर धार्मिक मतभेद मिटवण्याची जबाबदारी होती. यानंतर सम्राट अशोकाने स्वतःहून धर्मयात्रा केल्या. सर्वप्रथम लुंबिनी भेटली. त्या स्मरणास्तव त्याने स्तंभाची उभारणी केली आणि त्याने त्याच्या अधिकाऱ्यांनी अशी समज दिली की नियमितपणे त्यांनी भगवान बुद्धाशी संबंधित सर्व धार्मिक स्थळांना भेटी द्याव्या. त्याचप्रमाणे सम्राट अशोकाने काही लोककल्याणकारी कार्य केली. ती म्हणजे दवाखाने बांधणं, धर्मशाळा बांधणं, पाणी पुरवठा बांधणं, रस्ते बांधणं. सम्राट अशोकाचं हे सर्वात मोठं आणि छान कार्य मला वाटतं की छायावृक्ष त्याने लावले. की प्रवास करताना तुम्हाला विसाव्यासाठी छायावृक्ष बांधले, विहिरी, विश्रांतीगृहे. राजधानी निरर्थक प्राणी हत्येस बंदी घालणारा सम्राट अशोक हा पहिला. स्वतः त्याने शिकार सोडली बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर. त्यानंतर
एक फार महत्वपूर्ण घटना ती म्हणजे तिसरी बौद्ध महासभा ख्रिस्तपूर्व 240 पाटलीपुत्र येथे भरवली. त्याचा अध्यक्ष होता मोगलीपुत्र तिष्य. आणि याच महासभेमध्ये अभिधम्म पिटक नावाचा आपल्या धर्माचा सर्वात मोठा तिसरा ग्रंथ लिहिला गेला. बुद्ध धर्मात आधी असलेल्या 2 ग्रंथांची सुधारणा करून हा तिसरा ग्रंथ लिहिला गेला. यानंतर धर्मप्रसारक अशोक स्वतःच्या अपत्यांना म्हणजे स्वतःचा पुत्र महेंद्र त्याची मुलगी संघमित्रा यांना सिलोनला पाठवलं. या सिलोनचा राजा देवनामप्रिय तिस्स, मुळात ही प्रथा होती की त्या देशाचा राजा स्वतःच्या नावापुढे देवनामप्रिय असा शब्द लावायचा. त्या देवनामप्रिय तिस्सने संघमित्रा आणि महेंद्र यांचं सिलोनमध्ये स्वागत केलं. त्याने स्वतः बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि तो बुद्ध धर्म त्याने सिलोनचा म्हणजे आताच्या श्रीलंकेचा राष्ट्रधर्म बनवला. त्याचप्रमाणे सम्राट अशोकाने इजिप्तचा टॉलेमी, सिरिया, मेसिडोनिया या पाश्चिमात्य राष्ट्रांना धर्म संदेश पाठवला. तर मूळ धर्म सम्राट अशोकाचं धर्मप्रसाराचं जे कार्य होतं ते स्तंभ व शिलालेखातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवलं. त्याचे मुख्य स्तंभ त्याने आतापर्यंत सापडलेले 19 स्तंभ, मुख्य शिलालेख जे आहेत ते 14, लघु शिलालेख 16, स्तंभ शिलालेख 7 आहे आणि गुहा शिलालेख 3 आहे. हे आतापर्यंत सापडलेले सम्राट अशोकाचं साहित्य. याची भाषा ब्राह्मी, फारसी, ग्रीक आणि अर्मेनिक या भाषांमध्ये सम्राट अशोकाने हे जे आहेत आपले शिलालेख स्तंभलेख कोरले आणि त्याचा शोध जो आहे मी सुरुवातीला उल्लेख केला जे प्रिन्सेप याने तो लावला. यानंतर सम्राट अशोकाने भिक्खूंसाठी चैत्य विहार स्तूप बांधले. मुळात बौद्ध ग्रंथ अशोकवदा या ग्रंथानुसार 84,000 स्तूप बांधल्याची नोंद आहे, पण हाही दावा वस्तुस्थितीला धरून नाही. मुळात एवढे स्तूप जर बांधायचे झाले ते भगवान बुद्धाच्या अस्थिवर बांधायचे होते. यातील 84 नाही, पण मूळ भगवान बुद्धाच्या संस्कारानंतर 8 स्तंभ बांधले गेले. ते मूळ स्तंभ आजही सापडले आहेत. यानंतर सम्राट अशोकाने बुद्ध धर्म हा वैश्विक धर्म बनवला, पण त्याच्या कारकिर्दीत इतर धर्मांना अंतर दिलं गेलं नाही. हा मूळ मुद्दा. साम्राज्य विस्तार तुम्हाला सांगतो, आजचं जे केरळ आणि तामिळनाडू यांचा छोटासा भाग जो आहे, चेर आणि पांड्य हे सोडले तर इराणपर्यंत सम्राट अशोकाचं साम्राज्य हे पसरलेलं होतं. एक श्रेणीबद्ध शासन व्यवस्था सम्राट अशोकाच्या काळात होती. पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या डिस्कवरी ऑफ इंडियाच्या पृष्ठ क्रमांक 53 वर स्वतः नेहरू लिहितात की अशोकाचे स्तंभलेख व शिलालेख माझ्याशी सुंदर भाषेत बोलतात. अशा विभूतीची माहिती सांगतात जी सम्राट असून सुद्धा राजा वा सम्राटापेक्षा थोर होती. अशा या संन्यास वृत्तीचा सम्राट ख्रिस्तपूर्व 236 मध्ये निर्वाणास प्राप्त झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा कुणाल याने 8 वर्ष राज्य केले. त्यानंतर कुणालचा मुलगा दशरथ यानेही राज्य केले. त्यानंतर संप्रती दशरथ पुत्र संप्रती याने राज्य केले. मुळात सुरुवातीतून होते हा संप्रती राजा संप्रती हा जैन धर्माचा अनुयायी बनला. यानंतर सम्राट अशोकाचे जे कोणी वंशज झाले ते इतर काही कारणास्तव दुबळे होते, त्यांना सांभाळता आलं नाही. अशा कारणाने केंद्र सत्ता जी होती सम्राट अशोकाची ती लयास गेली. या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन अँटिओकस नावाच्या ग्रीक राजाने ख्रिस्तपूर्व 206 भारतावर आक्रमण केलं आणि मौर्य साम्राज्याचा आहे तो ढासळला. यानंतर एक शेवटचा बौद्ध सम्राट होता बृहद्रथ नावाचा, सर्वांना परिचय असेल. सम्राट बृहद्रथाची हत्या झाली पुष्यमित्र शुंगाकडून आणि होतं नव्हतं ते मौर्य साम्राज्य ख्रिस्तपूर्व 187 ला तयार केलं आणि खऱ्या अर्थाने उत्तर वैदिक
ब्राह्मण धर्म फॉलो करणारा सम्राट पुष्यपुत्र शुंग हा मध्य प्रदेश व त्या आसपासच्या राज्यात शासन करत होता. तर जाता जाता डॉक्टर आंबेडकरांचं मत प्रस्तुत करतोय. अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या बाबासाहेबांच्या पुस्तकात पृष्ठ क्रमांक 65 वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, there is only one period in Indian history which is a period of freedom, greatness and glory. म्हणजे भारताच्या इतिहासात असा एक काळ जो स्वातंत्र्य, महानता, गौरव, कीर्ती आणि प्रतिष्ठा यासाठी ओळखला जाईल, तो म्हणजे केवळ आणि केवळ मौर्य काळ. तर हे माझं छोटस संक्षिप्त, खरं तर बराच विषय लागतो अभ्यास करायला, एवढ्या कमी वेळात बसवलं. तुम्ही मला सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं, मला बोलण्याची संधी दिली, माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी बहुजन हिताय संघाचा आभारी आहे. आणि पुन्हा एकदा संघाचे आभार आणि उपस्थित उपासक उपासिकांचे आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आपले सर. खूप छान पद्धतीने त्यांनी आपल्यापर्यंत सम्राट अशोक कसे पोहोचले आणि त्यांनी नंतर धर्मप्रसार केला कसा केला, त्यांचं जीवन कार्य, जीवन गाथा आणि बाबासाहेबांनी त्यांच्याबद्दल मांडलेले विचार या सगळ्यांचा उहापोह थोडक्यात केला. त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. पुन्हा एकदा आपण त्यांचे पूर्ण असं व्याख्यान देत असतात, असंच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम लाभो. आपल्या दोन्ही व्याख्यानांचं मार्गदर्शन आपल्याला कायम लाभो अशी सदिच्छा इथे व्यक्त करते. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मृदू भाषी आहे, कोणत्याही समस्येला कसं शांततेने आणि काय म्हणतो आपण त्याला उत्तम प्रकारे हँडल करायचं हा गुण त्यांचा आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो असं आहे. आणि अशा आपल्या लाडक्या महेंद्र जाधव सरांना मी विनंती करते की त्यांना अध्यक्षीय भाषण सादर सर्वांना सविनय जय भीम. सर्व महापुरुषांना वंदन. आजच्या या पवित्र विहाराचे हे म्हणजे काल महात्मा फुले आणि आज सम्राट अशोक, खऱ्या अर्थानं आजकालच आपली सम्राट अशोकांची जयंती झालेली आहे. परंतु आपले जे काही कार्यक्रम आपण नियोजित करतो ते एकमेकाला धरून आपण नियोजन करीत असतो. त्यामुळं आज आपण तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी आदरणीय मंत्र्यांना वंदन करतो. विशेष म्हणजे अगदी अभ्यासपूर्वक आपल्या अक्षय आपले सहसचिव आहेत. बिहाराचे पुढचे भावी आधारस्तंभ असतील तर इतक्या ह्याच्यामध्ये अभ्यास पूर्ण म्हणजे पूर्ण विश्वसन पूर्णपासून त्यांनी अभ्यास करून आपल्या समोर त्यांचे अतिशय चांगले विचार मांडलेले. आपण जास्त वेळ न घेता या ठिकाणी आपण आपल्याला 2-3 गोष्टी माहिती आहेत. जसं आज पौर्णिमा आहे, सुजाताची खीर, हे आपल्याला म्हणजे सतत आपण त्याच्याबद्दल ऐकलेलं आहे की सुजाताची खीर ही फक्त म्हणजे लोक मुद्दाम जी काही पाठ आणि पोट एक झालं होतं, अतिशय क्षीण झाले होते आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना की पुढचे दिवस ते पाहतील की नाही इतकं त्यांचं हे झालं होतं, संपूर्ण शरीर क्षीण झालं होतं. परंतु त्या सुजाताच्या खिरीने त्यांना एक प्रकारचं ऊर्जा इतकी मिळाली. कारण का ती सुजाताची म्हणजे खीर फक्त नाही तर त्याच्यामध्ये असणार म्हणजे राजाच्या मुलीची ती खीर अतिशय सुवर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी आपण म्हणतो ना जसे सगळे प्रकारचे फ्रूट्स, ड्राय फ्रूट्स वगैरे अशा ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी ती भाषण केली आणि भाषण केल्यानंतर जी काही त्यांना ऊर्जा मिळाली त्या ऊर्जेच्या जोरावर ते तिथून 1 महिना
ह्याला गेलेले आहे, बुद्ध गयेला गेले. आणि बुद्ध गयेला जर कदाचित आपण म्हणतो त्यांची इतकी चीड झालेली असते, तरच त्यांना हे मिळालं असते, तर पुढे काय झालं असतं, आपल्याला बौद्ध धर्म मिळाला असते की नाही, किंवा त्याच्यातून हे मिळालं असतं. म्हणून आपण ही सुजाताच्या गिरीला आपण जास्त महत्व देतो. आणि त्या महत्व असं की प्रत्येक पौर्णिमेला, ह्या पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला 12 महिने, जसं मराठी 12 महिने सांगितले, त्या 12 महिन्यामध्ये गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये बरेच असे प्रसंग आहेत की प्रत्येक पौर्णिमेला वेगवेगळा प्रसंग आहे, ते झालेले आहे. म्हणून आपण खीर ही महत्वाची देतो. आज खरं आपल्या अवचरी साहेबांच्या म्हणजे भाऊजेंचीच खीर आहे, त्यांचं खरं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. आणि विशेष सांगायचं म्हणजे चक्रवर्ती सम्राट अशोक हे एक असा राजा होता की त्यांनी युद्ध करून शांतीकडे, युद्ध झालं आपल्याला माहितीये, त्याच्या आधीच आपण जास्त काही पाहत नाही. ज्यावेळेस ते राजा आणि कलिंग युद्धानंतर झालेले परिवर्तन, ह्या गोष्टीतून नंतर थोडं आपण त्याच्या म्हणजे बौद्ध धर्माशी निगडीत त्यांचं आपण हे करत असतो. तर असे हे की सम्राट अशोक राजा असा होता, त्यांनी युद्ध करून, आता जे म्हटलं जातं युद्ध नको मला बुद्ध हवा, म्हणजे फक्त शांतीचा मार्ग, तो शांतीचा मार्ग आपल्याला सम्राट अशोकाकडनं आलेला आहे. सत्ता जी असते ती तृष्णेतून निर्माण होते, की मला जग जिंकायचं आहे किंवा मला आणखी काहीतरी मोठं व्हायचं आहे. ती तृष्णा जी काही असते त्या तृष्णातून धर्मनीतीकडे त्यांनी प्रवास केलेला आहे. बघा की हे परिवर्तन कसं असतं, तृष्णा म्हणजे मला पाहिजे, अति हॉप जी असते त्या तृष्णेकडनं त्यांनी धर्माकडे, धर्मनीतीकडे आपली वाटचाल केलेली आहे. आणि विजयाच्या अभ्यासातून मानवतेकडे वाटचाल केली. म्हणजे बघा, विजय नुसता नाहीये, तर त्यांनी त्याच्यातून मानवतेकडे, म्हणजे कसं की त्यांना जी काही फिलिंग झाल्या ती एवढं लाखो लोक गेलेले आहेत, अनेक जण एक्झिक्यूट झालेले आहेत. आणि त्याच्यावर मी काय केलं, म्हणजे मी काय केलं, बरोबर ज्याच्यावर राज्य करायचं ते आज तिथे नाही आहे. हे जे काही त्यांच्या ह्याच्यामधून निर्माण झालं, परिवर्तन झालं, त्याच्यानंतर आपल्याला असं सांगतात की ज्यावेळेस ते उंडे सोल्जर म्हणतो आपण, त्यांचं एक मंत्री हे करत होते की बाबा कोणाला तरी दुर्दान द्यावं. आणि ते सम्राट अशोक खूप रात्रीच्या वेळेस आपल्या एवढ्या ह्याला हे करताय कंदील घेऊन, त्यावेळेस त्यांना हे झालं की बनते आहे त्यांना त्याचं म्हणजे त्याच्या ह्याच्यामधून ते सेवा करताय. म्हणजे धर्म परिवर्तन होण्यासाठी जी काही कारणं आहे त्यापैकी एक हे पण आहे. आणि या अशा रीतीने त्यांची वाटचाल झाली. आज आपण जयंती साजरी करताना आपण त्यांचे स्मरण करतो. आता स्मरण का करतो, अहिंसा, करुणा, समता आणि लोक कल्याणासाठी मूल्यांचे त्यांनी संपूर्ण पालन केलेलं आहे. जी महत्वाची जी आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आंबेडकरांची जी काही घटना आहे ती पण घटना या 4 स्तंभावर आधारित आहे. त्यांचं हे त्यांनी प्रत्यक्ष पालन केलेलं आहे. भारतीय संविधानामध्ये आपण बघतो की ही त्यांची मूल्ये दिसतात. एक तर बघा अशोक स्तंभ हा भारतीय राज्यघटनेचा एक मोठा हे आहे, मूल्य दिसतात. अशोक स्तंभ जो आज आपले राष्ट्रीय चिन्ह आहे, जे आपण जे काही वकील वगैरे असतात त्यांच्या हे असतात काय तो आपण म्हणजे आपण स्वीकार केलेला आहे त्याचा. आणि राष्ट्रीय चिन्ह आहे म्हणजे राष्ट्रध्वजावर आपलं अशोक चक्र आहे. त्याचप्रमाणे आपले जे काही सत्यमेव जयते हा जो काय बौद्ध तत्वा ज्ञानानुसार आधारित मंत्र आहे. सत्यमेव जयते हा एक मंत्र आहे.
की जो आपल्या ह्याच्यामध्ये घटनेच्या ह्याच्यामध्ये तो आपल्या म्हणजे आंबेडकरांनी आपल्याला तो घेतलेला आहे. अशा रीतीने म्हणजे बरंचसं काही आता आपण घोडा बघतो, हत्ती बघतो, एक सामर्थ्याचं प्रतीक आहे, ते देखील आपल्या ह्याच्यावर आहे. अशोक चक्राच्या जे बलिचक्र आहे त्याच्यावर आहे. तर असं हे अशोक म्हणजे सम्राट अशोक चक्र आज आपल्या भारताकडे म्हणजे राज्य घटनेनुसार आपल्याकडे हे आलेलं आहे. कलियुगानंतर त्यांच्या आयुष्यात अमूल्य बदल झाला. त्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. अहिंसा, शांती, सत्य आणि करुणा याचा त्यांनी स्वीकार केला. आजही भारतात अनेक ठिकाणी अशोक स्तंभ, शिलालेख आणि धर्मलेख बघायला मिळतात. जसं आता अक्षयनी सांगितलं की ओरिसा ही कलिंग याची आहे. आणि आपण म्हणतो पुरीचं जे विहार आहे ते देखील आपल्या पुरीचं अशोक म्हणजे आपलं हेच आहे, विहारच आहे. तर त्या या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष करत गेलो होतो त्या या ठिकाणी. आणि जे सांगितलं की राजाचं एक हे आहे, सूर्य मंदिर आहे तिथे. सूर्य मंदिराची अशी ही स्टोरी सांगितली जाते की त्या सूर्य मंदिराला बांधल्यानंतर तिथं कधीच प्रार्थना झालेली नाही. आणि जे काही होतं दुसऱ्या शत्रूचं जे काही युद्ध असेल तर त्याच्यामध्ये ते जवळपास आलं किंवा लांबून ते समुद्रामध्ये ओढत असेल. त्यानंतर हे बाबा हे काय आहे, आपण इथपर्यंत येऊ शकत नाही म्हणजे याच्या ओरिसा राज्यापर्यंत किंवा यांच्यापर्यंत. त्याच्यानंतर त्यांना एक हे झालं की बाबा इथे काहीतरी या समुद्रामध्ये काहीतरी आहे. म्हणजे मोठ्या आपण लोहचुंबक म्हणतो ना, लोहचुंबकासारखं हे होतं की जेणेकरून ते झाड बुडलं जायचं. आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी खरं त्यावेळेस त्याच्यावर फायरिंग करून ते उद्ध्वस्त करून टाकलं. आणि त्यानंतर या बिहारामध्ये असं सांगितलं जातं तिथल्या ह्याच्याप्रमाणे कधीही प्रार्थना झाली नाही. म्हणजे ते नुसतंच मंदिर आहे, सूर्य मंदिर म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये कधीच प्रार्थना झाली नाही. कारण त्या युद्धामध्ये त्यांचा एक मुलगा होता, तो त्या ठिकाणी मारला गेला आणि म्हणून ती प्रार्थनासाठी झाली नाही. असा एक म्हणजे अशोकाच्या ह्याच्यामधला एक संदर्भ मी आपल्याला सांगितला. ह्या ठिकाणी विशेष महत्वाची बाब सांगेल की धार्मिक आणि हे झालं, परंतु अशोकाच्या राज्यामध्ये त्यांनी 23 हे केलेली आहेत विद्यापीठ. 23 विद्यापीठ त्यांनी हे केलेलं आहे. जागतिक कीर्तीचे असे 4 विश्वविद्यालय आहेत, जेणेकरून संपूर्ण जगातून जे काही विद्यार्थी यायचे म्हणजे ते एक आहे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला ही विद्यापीठे जगदलपूर अशी ही 4 विश्वविद्यालय आहेत. असं म्हटलं जातं त्या ठिकाणी की आता नालंदा आणि हे जे आपलं तक्षशिला की तिथले जे काही पिऊन आहे, पिऊन म्हणजे आपण पिऊन म्हणतो, ते विद्यार्थ्यांसाठी हे घ्यायचे, परीक्षा घ्यायची. म्हणजे पिऊन देखील एवढे बुद्धिमान होते की त्या विद्यापीठामध्ये त्यांना प्रवेश देण्यासाठी त्याचे हे केलं जातं. असा एवढा मोठा त्यांचा ह्याचा काळ होता अशोकाचा. तर असे हे सम्राट अशोक आज त्यांची काही टेक्निक जास्त आणखी न वाढवता आधी अजून गणतींना पण आपल्याला दिसणार ऐकायची आहे. तर मी या ठिकाणी थांबतो. आपण आपला वेळ दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. जय श्री. प्रत्येक गोष्ट माणसाला आसक्ती असते आणि मी अधिक बोललो, माहिती बोललो, लोक चांगले होतात असं मनात मानते. पण आपण प्रत्येकाने आपलं याच्यासाठी लोहक सूक्त सांगितलं आहे. तर भगवान बुद्धाने लोहक सूक्त म्हणजे याच्यामध्ये की जेव्हा मनुष्य जेव्हा बोलत असतो, कसा बोलत असतो, सुंदर
चांगला बोलत असतो. हजारो लाखो लोक असतील, त्याचा आवाज प्रत्येक मनुष्य आवाज सुनतो, पशु पक्षी. पण आजच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोक कर्कश आवाजाने निघत असतात. आजच्या काळामध्ये समाजाचा प्रचार नाही होत आहे, तर माणसाने थोडंसं बोललं पाहिजे, कारण वर्तमान काळामध्ये बोललं पाहिजे. वर्तमान काळामध्ये काय असते की माणसाला जेव्हा अनुभूती कोणती होते की आपण पालन केल्यामुळे वर्तमान काळामध्ये धम्म आहे, भूतानी भविष्यामध्ये नाही, भगवंत सांगत. तर आपण पंचशीलेचं, अष्टशीलं, 10 शिलेचं पालन केल्यामुळे माणसाचं रक्षण होतं. पहिली गोष्ट. आता भगवान बुद्धाने सर्वप्रथम ज्ञान प्राप्त झालं तर त्यांना अनुभूती आणि अनुमान हे कपिल मुनींनी हे पहिले त्यांचे स्वीकारलेलं. भगवान बुद्धाने कपिल वस्तूंना सांगितलं, कपिल मुनीने सांगितलं, तेव्हा भगवान बुद्धाने सांगितलं की अनुभूती आणि अनुमान. तर प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण बोलतो तर त्याचा अनुभव असायला पाहिजे. जेव्हा आपण बोलतो त्याचा अनुभव होतो तो वर्तमान काळामध्ये होत राहते. जेव्हा पालन केल्यामुळे पंचशीलेचं, अष्टशीलेचं, दशशीलेचं, तर त्याचं रक्षण होत राहते. म्हणजे त्याच्यामध्ये आपत्ती विपत्ती कोणती येत नाही. दुसरं, आपण दान करत राहतो. दान याच्यासाठी करत राहतो ह्या चिकटपणापासून मुक्त होतो. मनुष्य एक रुपयात दान करत नाही. जेव्हा तो चिकटपासून मुक्त होतो दान दिल्यामुळे आणि मनामध्ये प्रीती आनंद निर्माण होत असतो. तिसरं आहे की आपण शरीरावर अनुभूती होणारी ही अनुभूती घेतली पाहिजे. म्हणजे कसं होतं आपल्याला, जेव्हा मनुष्य डोळे मिटून आपण स्वतःला पाहतो, डोळे मिटून पाहतो आपण स्वतःला, तर माणसाला अनुभूती होत राहते. कशी अनुभूती होत असते? शरीर अलग आहे आणि मन अलग आहे. तर जेव्हा माणसाला नैसर्गिक आपल्याला हवा लागते, ह्या मनाच्या द्वारे जो पाहत असेल, ह्या अनुभूती करत असेल, त्याला मिळते. नाही तर सगळे लोक अज्ञानामध्ये आहे. तर मनाने जेव्हा स्वतः पाहतो, या शरीरावर हवा, पाणी, अग्नी हे जे पाहतो, तो माणसाचा आपण कशामुळे की जे कपिल मुनीने सांगितलेलं आहे अनुभूती आणि अनुमान. तर ते अनुभूती आपण घेतल्यामुळे माणसाला काय होत असते की माणसाला एकाग्र होत असते. आपण डोळे मिटून पाहतो मनाला, तर ह्या शरीरावर पाहण्यामुळे माणसाचं मन एकाग्र होतं. आणि ह्या जगातलं कोणतेही दुःख असेल, भगवान बुद्धाने सांगितलं आहे की जगामध्ये दुःख आहे, त्याचं कारण आहे, आणि त्याचं कारण असेल तर त्याचं निवारण होते. तर ही गोष्ट वर्तमान काळामध्ये आहे, भूत आणि भविष्यामध्ये नाही आहे. भगवान बुद्धाने सांगितलं हे पश्चिम. जेव्हा आपण हे पाहतो आणि अनुभूती पाहल्यामुळे मन एकाग्र झाल्यामुळे आणि आपले प्रज्ञा प्राप्त होत असते. प्रज्ञा अशी चीज आहे, जगातलं कोणतेही दुःख असेल तरी तलवार आहे. प्रज्ञा ही अशी चीज आहे, तलवार आहे, आणि कोणतेही दुःख असेल कापू शकतो, नष्ट करू शकतो. माझ्या जीवनातला अनुभव आहे, अनेक उदाहरण आहे माझेवाले. माझा पॅरेलाइज गेला, अनेक बिमाऱ्या होत्या, पण मी आज परिपूर्ण सगळ्या दुःखापासून मुक्त आहे. आणि मी इथे सांगतो, सगळ्याच्या प्रति मंगल कामना करतो. भवतु सममंगलम, भवतु सममंगलम, भवतु सममंगलम. भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामानवांना निवार आठवले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र जाधव साहेब, वक्ते डॉक्टर कढाणी सर, तसेच अक्षय गायकवाड, सूत्रसंचालिका वैशाली वाघवाडकर व उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम जय. आज आपण सम्राट अशोक यांची जयंती ही 5 तारखेला झाली, पण आपण आज साजरी करतो. त्यांनाही कोटी कोटी अभिवादन. तसेच आज चैत्र पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात पवित्रताई लोखंडे यांनी बुद्ध धम्म लागला वाळू हे गीत आपल्या मधुर आवाजात गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. तसेच आजचे पहिले वक्ते डॉक्टर सुरेश कठारे सर यांनी पौर्णिमेचे महत्व सांगितले. पौर्णिमेच्या दिवशी कसे वर्तन करावे, त्याचे महत्व काय आहे. तसेच भगवान गौतम बुद्धाच्या जीवनात पौर्णिमेच्या दिवशी 4 महत्वाच्या काही घटना त्याबद्दलही त्यांनी वर्णन केले. त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. तसेच आजचे दुसरे वक्ते अक्षय गायकवाड त्यांनी सम्राट अशोकावर अतिशय अभ्यासपूर्वक मुद्देसूद भाषण केलेले आहे. व त्यासाठी त्यांनी नुसतं भाषण केले नाही तर ऐतिहासिक संदर्भ सुद्धा आपल्या समोर सांगितलेले आहे. अक्षय हा आपल्या विहारातला उगवता वक्ता आहे. त्याची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी ही त्यांना शुभेच्छा. तसेच आपल्या विहारातून अक्षयला प्रोत्साहन म्हणून कार्याची भेट देण्यात येते ती त्यांनी स्वीकारावी. अक्षयसाठी जोरात टाळ्या होत्या. आजचे अध्यक्ष महेंद्र जाधव साहेब यांनी पौर्णिमा आणि अशोकाविषयी बरीच माहिती सांगितली. त्यांचे खूप खूप आभार. त्यांच्यावरती टाळ्या होत्या. तसेच आजच्या सूत्रसंचालिका वैशालिका वाघमारे त्या नेहमीच एक यंग असून फार आईवडिलांच्या मार्गावर जाऊन फार मुद्देसूद असं सूत्रसंचालन करतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. त्यांचे खूप खूप आभार. तसेच आज आपल्याला भंतेंनी देशना दिली त्यांच्यासाठी टाळ्या होत्या. त्यांचे खूप खूप आभार. आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सर्वांसाठी सविता अवसरेताई यांच्यातर्फे खीर वाटप करण्यात येत आहे. त्यांचे सर्वांनी लाभ घ्यावा. त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या होत्या. तसेच YouTube साठी आजच्या कार्यक्रमाचं गवळी साहेब यांनी केलेलं आहे. त्यांचे आभार. त्यांच्यासाठी खूप खूप टाळ्या होत्या. आपण सगळे उपासक उपासिका आज उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. व सगळ्यांसाठी थोडा टाळा